पुणे लोकसभेसाठी भाजप आणि काँग्रेसनं आत्तापासूनच कंबर कसली आहे। गिरीश बापट यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक झालेली नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचं कमळ फुलणार की पुणेकर काँग्रेसच्या हाताला साथ देणार याचीही चर्चा सुरू झाली आहे। पाहूयात हा एक रिपोर्ट। आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघातून भाजपचे जगदीश मुळीक विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे। कधी काँग्रेस तर कधी भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या पुण्यातून 2019 साली भाजपचे गिरीश बापट निवडून आले। मात्र मार्च 2023 मध्ये त्यांचं निधन झालं। त्यानंतर तिथं पोटनिवडणूक झालीच नाही। आता पुण्याचा हा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। सध्या पुणे काँग्रेसमध्ये धंगेकर पॅटर्न चांगलाच गाजतोय। कसबा पेठ हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ काँग्रेसनं काबीज केला। मुक्ता टिळकांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांनी बाजी मारली। आता लोकसभेसाठी पुन्हा एकदा काँग्रेसकडून धंगेकरांचं तिकीट पक्क झाल्याचं समजतंय, तर भाजपकडून जगदीश मुळीक यांची उमेदवारी निश्चित मानली जातीय। मुळीक हे वडगाव शेरीचे माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष आहेत। पुणे मतदारसंघातील तब्बल 4.5 लाख मतदार वडगाव शेरीतले आहेत। स्वच्छ प्रतिमा आणि भाजपच्या वाढीतलं योगदान ही मुळीकांची जमेची बाजू मानली जाते।